स्ट्रॉबेरीज मिळतात आणि गोड असतात ते. आणि बघ काय रोज हे लागलेत. किती साऱ्या कळ्या लागल्यात ना आता हे फुलं. त्यांची स्पॉटलाइट आहे त्यांची इथे. नाही सन त्यांच्या बशीच येतं. आणि माझं घर आहे आटो पटपट. आणि ते वरचं पण आवर. वरचे कपडे ते असे टाकलेत ते. अजून आहेत का टी शर्ट? ते संडे ते मी मला ती शाळा बाजू घालव करते. हे घे. हे दीदीचं आहे. हे तुझे 2 टी शर्ट आहेत. मला माझी जीन्स मग हे हॅलो, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आमची सकाळची आज सुरुवात अशी झाली, कपड्यांची म्हणजे रूम आवरणं आणि कपड्यांना प्रेस करणं त्यापासून. तर आता मी खाली झाडांना पाणी देऊन आले आणि वरती रूम आवरायला आले तर सगळीकडे धुतलेले कपडे पडलेले होते. तर मुलींना म्हटलं तुम्ही घड्या घाला आणि जे इस्त्रीचे टी शर्ट वगैरे असतील ते मला द्या, म्हणजे की मी पटकन इस्त्री करून देते. कारण की आता गरमीला इतकी सुरुवात झाली आहे, त्यामुळे कॉटनचे टी शर्ट पाहिजेत. आणि टी शर्ट कॉटन म्हटलं की चुरगळलं जातं, त्यामुळे त्याला इस्त्री करणं फार गरजेचं आहे. तर यांच्या आठवड्याभराचे सगळे टी शर्ट आता मी इस्त्री करून ठेवते आणि सोबत त्या मागे कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवतील. तर काम चुकारपणा नाही करायचं शिमे पटकन. हॅलो, माझं नाव श्रीमयी. माहिती सगळ्या दुनियेला माहिती तुझं नाव श्रीमयी. सारखं काय सांगते. हॅलो, माझं नाव श्रीमयी आहे आणि ही माझी मम्मी आहे. आणि माझी काही मोठी दीदी आहे, ती आहे ना आता घरी घालते. पप्पा काय करतात? ऑफिस काम करतात. आणि आता मी काय करता विचार सगळ्यांना. आवडते मी. तुम्ही सगळे ब्लॉगर वाले. आणि मी आहे ना, मी पण कधी कधी लाईक ब्लॉग की तसं माझा व्हिडिओ काढते, तसं करते मी. तर मग शिमू, व्हॉट डू यू वांट टू बी व्हेन यू ग्रो अप? मी मोठी राहायला, पण दीदीचं तसं नाही बोलायला लागलं. मी बोलल नंतर तसं ब्लॉग. आणि मी मोठी जाऊ सांगू का मला काय व्हायचं? मग मला एक टीचर व्हायचं. मला स्कूलची टीचर व्हायचं. आणि मग मोठी जाऊ मी तसं कॉलेजची टीचर होते, युनिव्हर्सिटी टीचर की नॉर्मल स्कूल और कॉलेजची टीचर? नॉर्मल स्कूलची टीचर. मग आपण KUROMI करो मी. आत्ता भांडत होता, आत्ता खेळायला लागला. भांडण करे आम्ही भांडण नव्हतं. एका क्षणात भांडण असते, एका क्षणात लगेचच प्रेम सुरू होतं. आत्ता उन्हात खेळून आलेत. कसं झाले तोंड, आंघोळ केली उन्हातून येऊन. अरे 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 पडल. अरे पडेल शिमा. माझ्याकडे रूमीचं असं होतं राईट, प्लशियन पण ते हरवलं होनबाग मध्ये. ते वॉलपेपर पशी हरवला. पण मग आपण तिकडे पळून जाऊन बघू शकतो. ते दुसरं माणसं घेऊन गेले असेल ना, वर्कर्स घरी त्यांच्या. वर्कर्स किती क्लीनर घेऊन गेला असेल. बघितलं सुरू झालं आता दंगा. आता 2 वाजून गेलेत. कडक ऊन पडले बाहेर. आता प्लेग्राऊंड मध्ये जाऊन खेळून आलेले आहेत. आल्यानंतर शावर घेतला आणि आता परत घरात दंगा सुरू झाला. तुला करेवा येते का? पाठीवर कर. नाही इथे पण नेकवर नाही. नो नॉट नेक वर नाही, पाठी. अरे रे 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 रे, पाडू नका एकमेकींना. आता नेक पण मग
बघ असं कडक ऊन पडले बाहेर एकदम चकाचक. Because she can't like go like stop. छान. La 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 la. Look, I have a baby sister, a big sister. She's from my party. रे. Hello, my name is Srimai, and my achternaam is Kiri. And Srimai Kiri. En nu zit ik op het bank en ik ga nu ga ik op het bank eventjes slapen, omdat ik had heel eventjes in het dierentuin ging spelen met mijn één vriendin en mijn zus. Dat doei. माझा ब्लॉग ऍक्च्युली जायला नको. हे बघ, तर माहिती का मराठीत काय बोलतात फ्रीजला? नाही माहिती. शीतपेटी. शीतपेटी म्हणतात. हा. बापरे, किती छान. आणि शीत म्हणजे काय? शीत म्हणजे ते गार सगळे फ्रीजर मध्ये ठेवतात. शीत म्हणजे थंड. हा. शीत म्हणजे थंड. त शीत. शीत. हा. आणि आहे ना ते शीत पेटीला ते बॉक्स बोलतात. तर असं बोलतात का फ्रीजला? शीतपेटी बोलतात का? आणि इंग्लिश मध्ये माहिती शीतपेटीला काय बोलतात? फ्रीज. आणि डच मध्ये काय बोलतात? कुकास्ट. तू नाही मध्ये बोलायचं. असं नाही बोलायचं ताईला आपल्या. बॅड मॅनर्स. ओके, पण ते पण तसं मला. तिने केलं तर तसं सेम तू केलं तर तिच्यात आणि तुझ्यात फरक नाही राहणार ना. दोघींनी एकमेकींचा रिस्पेक्ट करायचा ना, की नाही? आत्ता थोडी ग्रॉसरी घेऊन आली आहे. शेंगदाणे वगैरे संपले होते ते घेऊन आली आहे. आणि नट्स सकाळी लागतात ओट्समध्ये, त्यामुळे ओट्स पण आणलेले आहेत. तर आता हे सगळं भरून ठेवते. संध्याकाळ झाली बघता बघता. आज माती घेऊन आली आहे मी खूप सारी. आणि गेल्या महिन्यामध्ये जी झाडं आणली होती, जे इंडोर प्लांट्स आहेत त्यांना आता परत दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करायची गरज आहे. ते छोटे छोटे आता त्यांना जरा मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं तर वाढ होते. कारण की झाडांना जर तेवढं जागा पाहिजे त्यांच्या मुळांना पसरायला, आणि पाणी पण धरून ठेवण्यासाठी दुसरी जरा अशी वेगळी माती आणली आज. तर ती सगळी झाडं आज मी जरा ऊन कमी झाल्यानंतर मी ते शिफ्ट करेन. तोपर्यंत हे सगळे नट्स वगैरे आणलेले भरून घेते. बघा सगळे इथे सगळे नट्स ठेवलेत मी काउंटरवरती. शेंगदाणे आहेत, काजू आहेत, मिक्स नट्स आहेत त्याच्यामध्ये. हे असं ऑफिसमध्ये घेऊन जात असते आणि मग मधल्या ब्रेकमध्ये खायला होतात कॉफी बरोबर वगैरे. तर हे सगळं आणले. आता हे सगळं पटापट भरून ठेवते. शेंगा संपत आलत्या आणि चटणी वगैरे करतो किंवा खिचडी वगैरे बनवतो त्यावेळेस खूप सारे शेंगदाणे लागतात आपल्याला पोह्यांमध्ये म्हणा. सगळ्यांची जेवणं चालू आहेत. आता सगळे जेवत आहेत आणि इथे बनत आहेत गरम गरम डोसे. तर आज मस्त डोसा आणि चटणी सांबर याचा बेत केलं. तर गरम गरम सगळ्यांना आधी डोसे वाढले, सगळ्यांचं जेवण आटोपले आणि आता मी माझ्यासाठी डोसे बनवते. तर आता मी शेवटचा एक डोसा राहिला, तो मस्त चीज डोसा बनवणार आहे आणि मस्त साऊथ इंडियन जेवणाचा आनंद घेणार आहे. आता येथे मस्त सांबर चटणी झाल्या, 2 प्रकारच्या डोसा आणि बटाट्याची भाजी, सगळं काही जेवण तयार आहे. आता मस्त या जेवणाचा आनंद घेते. स्पेशली मला खूप साऊथ इंडियन जेवण आवडतं, डोसा वगैरे, आणि त्यामुळं मी दर म्हणजे विकेंडला करतच असते. परंतु कधी कधी खूप घाई गडबड किंवा दमलेली असेल तर आता जमत नाहीत. परंतु आज सकाळी झालं नाही, त्यामुळे म्हटलं की आज संध्याकाळी बेत करूया.
तर काल मी ऑफिसवरून आल्यानंतर भिजत घातलेलं तांदूळ डाळ आणि मग सकाळी वाटून ठेवलं आणि तर इतकी गरमी आहे त्यामुळे आता छान फर्मेंट होते पीठ आणि आता बाकीचं राहिलेलं पीठ असंच ठेवणार म्हणजे उद्या सकाळी टम्म अशा इडल्या खायला मिळतील सांबारसोबत. Early the next morning. आता मी कपडे इस्त्री करते म्हणजे आठवडाभर कपडे ऑफिसचे कपडे किंवा घरात घालायचे कॉटनचे कपडे सारे कपडे प्रेस करून ठेवते पटापट. उद्या यांचं ऑफिस असतं त्यामुळे त्यांना ऑफिसला जाण्यासाठी त्यांचे कपडे माझे आठवडाभराचे कपडे तर यासाठी फार वेळ काढणं गरजेचं आहे. कपडे इस्त्री करायला लागली आता खाऊन पिऊन झाले आणि उद्यापासून परत ऑफिस त्यामुळं आता आठवडाभराची आमची कपडे इस्त्री करते. काल मुलींचे कपडे केले होते टी शर्ट वगैरे आणि आता आमचे करते कारण की मग परत उद्या घाई गडबडीत एक एक कपडा प्रेस करण्यापेक्षा तो आत्ताच करून ठेवला. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आम्ही बाहेर जातो संडेला वगैरे तर त्या दिवशी कपडे प्रेस करणं होत नाही आणि मग सोमवारी अशी धावपळ मग त्याच्यात एक एक कपडा प्रेस करा घाला. पण आज कुठे जात नाही आहे त्यामुळे आज घरीच आहे तर म्हटलं आठवडाभराचे कपडे प्रेस करून घेऊयात. त्यामुळे आता हे सगळे कपडे प्रेस करून ठेवते. तर जेवण वगैरे आटोपलं आणि म्हटलं आळस येणे आधी हे काम आटपूया. हे खूप कंटाळवाणं काम आहे कपड्यांच्या घड्या घालणं किंवा कपडे प्रेस करणं पण याशिवाय पर्याय नाही. कपडे लवकर आटपून ये श्रीमा लवकर लवकर आहे खाली काम आहे आपल्याला. गार्डनमध्ये जाऊन झाडांना नवीन माती भरायची काल आणलेली माती. काय करते दीदी? हो पहिली स्ट्रॉबेरी निघाली आहे. खूप सारे लाल झालेत आज. अजून नाही झाली खालून पांढऱ्या थोड्या थोड्या पण सगळ्या अशा लाल लाल व्हायला लागल्यात ना. अंजिरावर पाणी साठले. इथे मी सगळे झाडं आणायला सांगितले आता दीदीला शर्वत आणि हे छोट्या कुंड्यांमधली झाडं आता चेंज करावं लागतील. मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये भरावी लागेल माती. काल आणलेली माती आहे याच्यात आता पाणी धरत नाही आहे त्यामुळे यांना शिफ्ट करणं फार गरजेचं आहे. आता शरू मला झाडं आणून देते. मी आता एक एक करून सगळ्या कुंड्यांमध्ये माती भरते. बंद कर जोरात. ते मोडतात ना ते हे करता येत नाही. हे फार मोठं मोठं त्याला काहीतरी करायला पाहिजे. सगळी माती सांडलेली आहे. अजून आतमध्ये कुंड्यात बघ. सारखं दार उघडू नको शेमू बंदच ठेव. आम्ही शॉप मधून आले औसमेरमध्ये स्टँशन टर्न आर्डर म्हणजे गार्डनचा माती. एका साईडला लागलं जरासं थांबमध्ये घ्यावं लागेल.
मध्ये हे करायचं, छेद पाडायचं. घाल. परफेक्ट. पकड झाडाला. झाडांना थोडं उन्हात ठेवले आणि तोपर्यंत आता मी घेतलेली आहे मस्त कॉफी. आता एकच काम राहिले माझं, तो म्हणजे हा बॉक्स तयार करायचा. अशा प्रकारे हा लाकडाचा बॉक्स आणि यामध्ये माती भरून भाजी लावू शकतो. तर आता हा बॉक्स मी तयार करून घेते आणि त्यांनी अशा प्रकारे इन्फॉर्मेशन देते कशा प्रकारे जोडायचा आपण तो. आणि आतमध्ये बॉक्समध्ये टाकण्यासाठी हा काळा कपडा पण मिळालेला आहे आपल्याला याच्यात. जोडून घेऊया आता आपण. गार्डनचं काम आटपून आली आहे, सगळं काही अजून झालेलं नाही आहे. पुढच्या आठवड्यात आता पुढच्या विकेंडला बघूया. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागतीये मी. आणि आज जेवणात रात्री मस्त येस शर्वरीला पाणीपुरी खायची आणि खूप दिवसापासून चाललं होतं की आई पाणीपुरी बनवतेस का. त्यामुळे मग मी काल पांढरे वाटाणे भिजत घातलेले रगडा बनवण्यासाठी. तर तिला रगड्यावाली पाणीपुरी आवडते मस्त. तर आता पाणीपुरी आणलेल्या आहेत, ज्या तळायच्या आहेत. कच्च्या पाणीपुरी आणल्यात, आता त्या घरी मी तळणार. परंतु आधी मस्त रगडा शिजायला ठेवूया आणि त्यानंतर ना मग छान तिखट पाणी, गोड पाणी आणि अजून काय शेव बिव मस्त घालून चमचमीत आज खायची आहे. बटाटा ये पाणीपुरी खायची आहे. त्यामुळे सगळं काय आता पटापट करून घेणार आहोत. याचा रगडा बनतो छोलेचा. छोले असतात रगडा. किती वेळ असत कुकरला लावायचं म्हणजे छान एकदम असं एकदम गाळ स्मूथ शिजतो. येस कसं लागते टेस्टी. खूप दिवसानंतर ना आज पाणीपुरीचा बेत बनलाय. सगळे पाणीपुरी तळून झाल्यात. याचं सगळं पाणी वगैरे तयार झालंय. तिखट पाणी, गोड पाणी, बटाट्याची भाजी आहे, रगडा अजून कुकरमध्ये आणि शेव गायब केली. हा इकडे शेव. तिखट पाणी हवंय का तुला? नाही तिखट नाही, गोड. आलेलो आहोत आता आम्ही वरती झोपण्यासाठी. विकेंड संपला आणि विकेंड सोबत आजचा हा ब्लॉग पण आपण आता इथेच थांबूया. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय.